आज आपण ऑक्सिजन सायकल याच्याबद्दल बघणार आहोत. मागच्या काही तासामध्ये आपण बायोजिओ केमिकल सायकल याबद्दल पाहिलेले. बायोजिओ केमिकल सायकल that is the cyclical flow of nutrients within an ecosystem is called the biogeochemical cycle. न्यूट्रिएंटचा जो सायक्लिकल फ्लो आहे विदिन अन इकोसिस्टम, एखाद्या इकोसिस्टममध्ये जे न्यूट्रिएंट्स आहेत त्या न्यूट्रिएंटचा जो सायक्लिकल फ्लो आहे त्याला आपण बायोजिओकेमिकल सायकल असं म्हणतो. मग याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे जे न्यूट्रिएंट्स आहेत किंवा त्यांचा फ्लो आपल्याला याच्यामध्ये दिसून येतो. तर बायोजिओकेमिकल सायकल हे दोन प्रकारचे आहेत. एक गॅसियस सायकल आहे, दुसरं सेडिमेंटरी सायकल आहे. त्यातलं जे गॅसियस सायकल आहे याच्याबद्दल आपण बघतोय. तर सगळ्यात आधी आपण गॅसियस सायकलमध्ये नायट्रोजन सायकल, ऑक्सिजन सायकल, कार्बन डायऑक्साईड सायकल, वॉटर वेपर याच्याबद्दल बघितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जो कार्बन सायकल जे आहे ते कार्बन सायकल आपण त्यातलं जे कार्बन डायऑक्साईडच्या मार्फत असेल किंवा इतर जे काही घटक आहेत त्यांच्यामध्ये असलं तर हे कार्बन डायऑक्साईड सायकल हे आपण मागच्या तासामध्ये कार्बन सायकल आपण मागच्या तासामध्ये अभ्यासलं होतं. या तासामध्ये आपण ऑक्सिजन सायकलबद्दल बघणार आहे. सो oxygen forms 21% of atmosphere as it is also present in the hydrosphere and lithosphere. So basically ऑक्सिजन जो आहे तो ॲटमॉस्फिअरमध्ये आहे. किती आहे तर साधारणतः 21% आहे. 21% भाग आपल्या ॲटमॉस्फिअरचा हा ऑक्सिजन आहे. पण त्याचबरोबर इट इज ऑल्सो प्रेझेंट इन हायड्रोस्फिअर, हा पाण्यामध्ये असतो. डिझॉल्व्ड ऑक्सिजन जो असतो तो काही प्रमाणामध्ये पाण्यामध्ये असतो. त्याचबरोबर H2O हे जे काही कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये सुद्धा ऑक्सिजन आहे. त्याचबरोबर प्रेझेंट इन द लिथोस्फिअर, सॉईलमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असणारे जे कंपाऊंड असतात त्याच्यासोबत ऑक्सिजन रिॲक्ट झालेला असतो. तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला ऑक्सिजन दिसतो. म्हणजे ऑक्सिजन हा ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर प्रत्येक ठिकाणी आहे. काही ठिकाणी हा सेपरेट आहे, स्वतंत्र आहे, तर काही ठिकाणी कंपाऊंड फॉर्ममध्ये आहे. सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन विदिन द बायोस्फिअर इज कॉल्ड ऑक्सिजन सायकल. So such a circulation and recycling of this oxygen within the biosphere. बायोस्फिअरमध्ये होणार आहे हे ऑक्सिजनचं सर्क्युलेशन आणि त्याचं रिसायकलिंग याला आपण ऑक्सिजन सायकल असं म्हणतो. दिस सायकल टू इन्क्लूड्स बोथ बायोटिक अँड एबायोटिक कॉम्पोनंट. या सायकलमध्ये सुद्धा बायोटिक आणि एबायोटिक दोन्ही कॉम्पोनंटचा समावेश होतो. ऑक्सिजन इज कंटिन्युअसली प्रोड्यूस्ड ॲज वेल ॲज यूज्ड अप इन द ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअरमध्ये ऑक्सिजन हा सतत प्रोड्यूस केला जातो आणि त्याच प्रमाणामध्ये तो वापरला पण जातो. ओके, आता इथं ऑक्सिजन सायकल बघा. ह्या ऑक्सिजन सायकलमध्ये जे प्लांट आहे हे जे ऑक्सिजन आहे हा हवेमध्ये असलेला ऑक्सिजन आहे, ॲटमॉस्फिअरमध्ये असलेला ऑक्सिजन आहे. हा ऑक्सिजन जो आहे ॲनिमल्स ब्रीद इन ऑक्सिजन. ॲनिमल हा ऑक्सिजन काय करतात, ब्रीद इन म्हणजे श्वासावाटे आतमध्ये घेतात. ओके, त्याचबरोबर ॲनिमल्स गिवन आउट कार्बन डायऑक्साईड. ॲनिमल्स कार्बन डायऑक्साईड हा बाहेर टाकतात. ऑक्सिजन जो आहे तो एनर्जी प्रोडक्शनसाठी, रेस्पिरेशनसाठी वापरला जातो. एनर्जी प्रोडक्शन झालं की कार्बन डायऑक्साईड जो आहे तो कार्बन डायऑक्साईड हा कंपाऊंड तयार होतो आणि हा हवेमध्ये सोडून दिला जातो. कुणामार्फत, ॲनिमलमार्फत. दिस कार्बन डायऑक्साईड इट इज ॲब्सॉर्ब्ड बाय द प्लांट. प्लांट ॲब्सॉर्ब कार्बन डायऑक्साईड अँड प्रोड्युसेस फूड मटेरियल. that is using this carbon dioxide and sunlight plant produces a food material that is glucose, जे फोटोसिंथेसिसमध्ये आपण कार्बन सायकलमध्ये बघितलं होतं. देन प्लांट ड्युरिंग दिस फोटोसिंथेसिस प्लांट्स अगेन गिवन आउट ऑक्सिजन. ओके, सो प्लांट प्रोड्युसेस दिस ऑक्सिजन. सो प्रोडक्शन ऑफ दिस ऑक्सिजन अँड युटिलायझेशन ऑफ दिस ऑक्सिजन इट इज कंटिन्युअसली गोईंग ऑन इन आवर बायोस्फिअर. आपल्या बायोस्फिअरमध्ये प्रोडक्शन ऑफ ऑक्सिजन आणि युटिलायझेशन ऑफ दिस ऑक्सिजन, युजिंग ऑफ दिस ऑक्सिजन हे कंटिन्युअसली चालू असतं. सो दॅट्स वाय दिस ऑक्सिजन इज कंटिन्युअसली प्रोड्यूस्ड ॲज वेल ॲज यूज्ड अप इन द ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअरमध्ये ऑक्सिजन सतत वापरला जातो आणि तो तयारही केला जातो. ऑक्सिजन इज हायली रिॲक्टिव्ह अँड इट रेडिली रिॲक्ट विथ द अदर एलिमेंट अँड कंपाऊंड. आता जो ऑक्सिजन हवेमध्ये आहे फक्त ॲनिमल्स त्याचं रेस्पिरेशनसाठीच वापर करतात का, तर फक्त ॲनिमल्सच वापर करतात असं नाही. तर ऑक्सिजन हा रिॲक्टिव्ह असल्यामुळं तो जो काही ऑक्सिजन आहे तो इतर असणारे जे एलिमेंट आहेत त्यांच्याबरोबर रिॲक्ट होतो आणि कंपाऊंड फॉर्म करतो. मग ते काही वेळेस ते कंपाऊंड हे ॲटमॉस्फिअरमध्ये असते, समटाईम्स दे मे बी इन द हायड्रोस्फिअर, समटाईम्स दे मे बी इन द लिथोस्फिअर.
ते हवेमध्ये असतील, ते मातीमध्ये असतील, ते पाण्यामध्ये असतील, असे कंपाऊंड हे वेगवेगळ्या ठिकाणी ऑक्सिजनचे आपल्याला दिसून येतील. ॲज ऑक्सिजन इज फाउंड इन द व्हेरियस फॉर्म्स लाईक अ मॉलिक्युलर ऑक्सिजन. ऑक्सिजन बघा कशा स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येतो, मॉलिक्युलर ऑक्सिजनच्या स्वरूपामध्ये हा दिसून येतो, जो की O2 हा हवेमध्ये आहे. इन द फॉर्म ऑफ वॉटर H2O कंपाऊंड स्टेटमध्ये, हायड्रोजन बरोबर कंबाईन स्टेटमध्ये इथं ऑक्सिजन आपल्याला दिसून येतो. कार्बन डायऑक्साईड CO2 हा परत ॲटमॉस्फिअरमध्ये हवेमध्ये आहे, इथं कार्बनच्या बरोबर कंबाईन स्टेटमध्ये ऑक्सिजन दिसून येतो. इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि काही इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत की ज्यांच्यामध्ये सुद्धा ऑक्सिजन आपल्याला दिसून येतो. द ऑक्सिजन सायकल ऑफ बायोस्फिअर इज एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्स. त्याच्यामुळे ऑक्सिजन सायकल जे आहे तो हवेमध्ये आहे, तो पाण्यामध्ये आहे, तो मातीमध्ये आहे, सर्व ठिकाणी. एकंदरीत हे ऑक्सिजन सायकल जे आहे हे थोडंसं कॉम्प्लेक्स आहे. ऑक्सिजन इज रिलीज इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस whereas it is used up in process like respiration, combustion, decomposition, corrosion, rusting, etc. Oxygen is produced or it is released during the process of photosynthesis. फोटोसिंथेसिसमध्ये ऑक्सिजनचं प्रोडक्शन होतं, ऑक्सिजन तयार होतं. पण ऑक्सिजन वापरला कुठे जातो तर डिफरंट प्रोसेसेस लाईक रेस्पिरेशनमध्ये ऑक्सिजन वापरला जातो. एनर्जी प्रोडक्शनसाठी जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ॲनिमल किंवा इतर असणारे जे सजीव आहेत ते सजीव वापरत असतात. कंबशन, एखाद्या वस्तू जर ज्वलन व्हायचं असेल, आपल्याला माहिती आहे की ऑक्सिजनशिवाय एखाद्या वस्तूचं ज्वलन होऊ शकत नाही. सो कंबशन. डिकम्पोजिशन प्रोसेसमध्ये ऑक्सिजन वापरलं जातं. करोजन म्हणजे एखादी वस्तू जर का त्याचं क्षरण झालं, ती गंजली, रस्टिंग, तर त्याच्यामध्ये सुद्धा ऑक्सिजन त्या पदार्थांसोबत रिॲक्ट होतो, त्याच्यामुळे त्या वस्तू करोड होतात किंवा रस्ट होतात. ओके. डू यू नो most microorganisms use oxygen for respiration. Such microbes are called as aerobes. ओके. बरेचसे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, बरेचसे मायक्रो ऑर्गॅनिझम हे ऑक्सिजन वापरतात रेस्पिरेशनसाठी. सो सच मायक्रोऑर्गॅनिझम आर एरोबिक. ते respire with the help of oxygen. So this is a aerobic type of a respiration and these are called as aerobes. Microbes which do not need oxygen are called anaerobes. जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऑक्सिजनचा वापर करत नाहीत रेस्पिरेशनसाठी ते अनएरोबिक रेस्पिरेशन करतात. दे आर कॉल्ड एज अनएरोब्स. ऑक्सिजन इज इम्पॉर्टंट फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स. जे आपल्या शरीरातील तीनही महत्त्वाचे न्यूट्रिएंट्स आहेत, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स, यांचं सिंथेसिस हे तयार होण्यासाठी ऑक्सिजन एक महत्त्वाचा घटक असतो. इट इज ऑल्सो यूज्ड इन द व्हेरियस केमिकल रिॲक्शन. वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शनमध्ये ऑक्सिजन वापरलं जातं. ओझोन इज प्रोड्यूस्ड फ्रॉम ऑक्सिजन थ्रू व्हेरियस ॲटमॉस्फेरिक प्रोसेसेस. जी ओझोन लेअर आहे, जी अल्ट्राव्हायोलेट रेज जे ते त्या ठिकाणी अडवते, तर ती ओझोन लेअरसुद्धा जी आहे ती एक ॲटमॉस्फेरिक प्रोसेस आहे. त्या ॲटमॉस्फेरिक प्रोसेसमधून ऑक्सिजनचं जे कन्व्हर्जन आहे, O2चं कन्व्हर्जन हे O3 मध्ये होतं, मग त्या ठिकाणी सुद्धा ऑक्सिजन आहे. ओके. नाव the next one, after learning about the oxygen cycle, the next one is the nitrogen cycle. ऑक्सिजन सायकलच्या नंतर नवीन असणारा जो काही इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट आहे तो आहे नायट्रोजन. लेट अस सी द नायट्रोजन सायकल. नायट्रोजन सायकल. कॅन यू रिकॉल व्हॉट इज मीन बाय नायट्रोजन फिक्सेशन? आता आपल्याला मागच्या इयत्तेमध्ये नायट्रोजन फिक्सेशनबद्दल सांगितलेलं आहे, आपण पाहिलेलं आहे. नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय? The conversion of atmospheric nitrogen into the compounds of nitrogen like nitrates. It is called as nitrogen fixation. Atmospheric नायट्रोजनचं कन्वर्जन हे नायट्रेट्समध्ये किंवा नायट्रोजनच्या कंपाऊंडमध्ये करणं याला नायट्रोजन फिक्सेशन असं म्हणतात. हे आपण मागच्या इयत्तेमध्ये बघितलेलं आहे. नायट्रोजन हा प्रोटीनचा एक महत्त्वाचा घटक आहे. प्रोटीन आपल्या शरीराच्या ग्रोथसाठी, वाढीसाठी महत्त्वाचा असतो, म्हणजे आपल्या शरीराला नायट्रोजनची आवश्यकता आहे. पण हा नायट्रोजन डायरेक्ट हवेमधून आपण आपल्या शरीरामध्ये घेऊ शकत नाही. म्हणजे घेतो हवा आपण शरीरामध्ये घेत असताना त्याच्यासोबत आपण नायट्रोजन पण घेतो, परंतु हा नायट्रोजन आपल्या शरीरामध्ये वापरला जात नाही. त्याच्यामुळे डायरेक्ट नायट्रोजन, हवेतला डायरेक्ट नायट्रोजन आपल्या बॉडीला यूज करता येत नाही, वापरता येत नाही.
मग त्याच्यासाठी नायट्रोजनचं रूपांतर जे आहे हे नायट्रेट्समध्ये करावं लागतं, म्हणजे नायट्रोजनच्या कंपाऊंडमध्ये करावं लागतं. हे नायट्रोजनचे कंपाऊंड मातीमध्ये मिक्स होतात आणि त्या ठिकाणाहून ते वनस्पतींमध्ये ॲब्सॉर्ब केले जातात, शोषून घेतले जातात. वनस्पती त्या नायट्रेटचा वापर फूड प्रोडक्शनसाठी, म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये जे काय फूड आहे ते जे फूड ते प्रोड्यूस करतात त्याच्यामध्ये जे प्रोटीन सिंथेसायझेशन जे होतं त्याच्यासाठी त्या नायट्रेटचा वापर करते. आणि ते प्रोटीनयुक्त असणारे जे पदार्थ आहेत ते वनस्पतींपासून आपल्याला मिळतात आणि त्यामार्फत तो नायट्रोजन मग आपल्या बॉडीमध्ये. सो ही एक मोठी प्रोसेस आहे नायट्रोजन फिक्सेशनची. डायरेक्ट नायट्रोजन हवेतला वापरता येत नाही म्हणून. सो द कन्वर्जन ऑफ ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इनटू द नायट्रेट्स ऑर कंपाऊंड्स ऑफ नायट्रोजन, इट इज कॉल्ड एज नायट्रोजन फिक्सेशन. Which microbes bring about the process of nitrogen fixation? कुठले मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत की जे नायट्रोजन फिक्सेशन जे आहे ते नायट्रोजन फिक्सेशन त्या ठिकाणी घडून आणतात. तर एक महत्त्वाचा असणारा जो मायक्रो ऑर्गॅनिझम जो आहे तो महत्त्वाचा असणारा मायक्रो ऑर्गॅनिझम की जो वनस्पतींची असणारी जी काही मुळं असतात त्यांच्या जे काही मुळांवरती काही गाठी असतात त्यांच्यामध्ये असणारा जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते मायक्रो ऑर्गॅनिझमचं नाव आहे, कुठला मायक्रो ऑर्गॅनिझम आहे वनस्पतींच्या मुळांमध्ये, एक सॉईलमध्ये आहे अझॅटोबॅक्टर रायझोबियम, त्याच्यामध्ये रायझोबियम आहे वनस्पतींच्या मुळांमध्ये, आणि जे सॉईल आहे त्या सॉईलमध्ये अझॅटोबॅक्टर आहे. ते दोन मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत की जे नायट्रोजन फिक्सेशनसाठी मदत करतात. नायट्रोजन फॉर्म्स 78%, दॅट इज द मॅक्झिमम प्रपोर्शन ऑफ ॲटमॉस्फिअर. आपल्या एकूण ॲटमॉस्फिअरचा 78% भाग हा नायट्रोजन आहे, नायट्रोजन गॅस आहे 78%. इट इज नेसेसरी फॉर द मेंटेनन्स ऑफ द सायकल ऑफ नेचर, द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ नायट्रोजन गॅस इन टू द फॉर्म ऑफ डिफरंट कंपाऊंड्स थ्रू वेरियस बायोटिक अँड एबायोटिक प्रोसेसेस इन नेचर इज कॉल्ड द नायट्रोजन सायकल. ओके, सो हा ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन जो आहे, सो हा ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इट इज नेसेसरी टू मेंटेन दिस सायकल ऑफ नेचर. ह्या नायट्रोजनचं जे प्रपोर्शन आहे ते अबाधित राहिलं पाहिजे, मेंटेन राहिलं पाहिजे, नियंत्रणात असलं पाहिजे. ओके, सो द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ नायट्रोजन गॅस इन टू द फॉर्म ऑफ डिफरंट कंपाऊंड्स through various biotic and abiotic processes is in nature is called nitrogen cycle. ओके, परत एकदा नायट्रोजन जसं कार्बन सायकलची, ऑक्सिजन सायकलची आपण डेफिनेशन केली होती तशीच ही नायट्रोजन सायकलची डेफिनेशन आहे. इट इज द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ नायट्रोजन गॅस इन टू द फॉर्म ऑफ डिफरंट कंपाऊंड्स. आता इथं प्युअर नायट्रोजन या ठिकाणी प्रोड्यूस होतो किंवा तयार होतो असं नाही, तर त्या ठिकाणी त्याच्या कंपाऊंडच्या स्वरूपामध्ये त्याचं रिसायकलिंग होतं किंवा त्याचं सर्क्युलेशन होतं. ओके, डिफरंट कंपाऊंड्स थ्रू द व्हेरियस बायोटिक अँड एबायोटिक प्रोसेसेस, वेगवेगळ्या बायोटिक आणि एबायोटिक प्रोसेसच्या माध्यमातून नेचर इट इज कॉल्ड ॲज नायट्रोजन सायकल. याला नायट्रोजन सायकल असं म्हणतात. ओके, ऑल ऑर्गॅनिझम पार्टिसिपेट इन द नायट्रोजन सायकल. वेगवेगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात जे नायट्रोजन सायकलमध्ये भाग घेतात. ओके, आता या ठिकाणी बघा नायट्रोजन फिक्सेशन जे हे दोन पद्धतीने होतं. एक बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन असतं, दुसरं ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन असतं. या दोन याच्याबद्दल आपण पाहिलेले. ओके, जे बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन जे असतं त्याच्यामध्ये सॉईलमध्ये असणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, सॉईलमध्ये असणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात की जे अझॅटोबॅक्टर आहेत, हे बघा हे सॉईलमध्ये असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम हे अझॅटोबॅक्टर आहेत. किंवा इथं रूटमध्ये असणारे जे आहेत, रूटमध्ये असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ते रूटमध्ये असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे रायझोबियम यासारखे असणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत हे नायट्रोजनचं कन्व्हर्जन जे आहे ते नायट्रोजनचं कन्व्हर्जन या ठिकाणी अमोनिया किंवा नायट्रोजन ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी त्यांचं कन्व्हर्जन केलं जातं आणि इथून ते वनस्पतींना मिळतात. वनस्पतींपासून ते प्राण्यांकडे येतात आणि प्राण्यांचं जे काही या ठिकाणी एक्सक्रिशन जे असतं युरिनासन किंवा विष्ठासन याच्यामार्फत हे परत नायट्रोजनयुक्त असणारे जे कंपाऊंड आहेत हे पुन्हा एकदा मातीमध्ये येतात आणि मातीमधून हे परत प्लांटकडे जातात. हे बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन झालं की ज्याच्यामध्ये प्लांट, ॲनिमल्स आणि मायक्रो ऑर्गॅनिझम हे इन्व्हॉल्व आहेत. तर या पद्धतीने नायट्रोजन फिक्सेशन. दुसरं नायट्रोजन फिक्सेशन जे आहे ते ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन आहे. ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशनमध्ये हवेमध्ये असणारा जो काय नायट्रोजन आहे यांचं रिॲक्शन ही ऑक्सिजन बरोबर होते आणि नायट्रोजन ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये
हे परत एकदा खाली जमिनीवरती येतात, मातीमध्ये मिक्स होऊन ते पुन्हा नायट्रेटमध्ये कन्वर्ट होतात आणि परत एकदा ते प्लांटला मिळतात. सो हे एक सायकल आहे. याच्यामध्ये बायोटिक आणि एबायोटिक दोन्ही घटक जे आहेत ते याच्यामध्ये इन्क्लूड झालेले आहेत. ओके, सो ऑल ऑर्गॅनिझम पार्टिसिपेट इन नायट्रोजन सायकल. इट इज अन इम्पॉर्टंट कॉम्पोनंट ऑफ प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ॲसिड. हा एक महत्त्वाचा घटक आहे प्रोटीनचा. त्याचबरोबर जे न्यूक्लिक ॲसिड म्हणजे आपले जे DNA असतात, न्यूक्लियसमध्ये असणारे जे ॲसिड्स आहेत, त्याचे न्यूक्लिक ॲसिड जे आपले DNA किंवा आपण त्याला क्रोमोझोम वगैरे जे म्हणतो, तर यांच्यामध्ये एक नायट्रोजन हा महत्त्वाचा घटक आहे. ॲज कम्पेअर्ड टू अदर एलिमेंट्स इट इज इनॲक्टिव्ह अँड डज नॉट इझिली कंबाईन विथ अदर एलिमेंट. इतर एलिमेंटच्या तुलनेत हा नायट्रोजन हा इनॅक्टिव्ह असतो आणि हा सहसा इतर एलिमेंटसोबत मिक्स होतो. मोस्ट ऑर्गॅनिझम्स कॅनॉट यूज द फ्री फॉर्म ऑफ नायट्रोजन. बरेचसे ऑर्गॅनिझम जे आहेत ते आपल्यासारखे असणारे जे सजीव आहेत ते डायरेक्ट फ्री फॉर्म ऑफ नायट्रोजन यूज करू शकत नाहीत. इम्पॉर्टंट प्रोसेसेस ऑफ नायट्रोजन सायकल. नायट्रोजन सायकलच्या काही इम्पॉर्टंट प्रोसेस या ठिकाणी दिलेल्या आहेत. पहिला आहे नायट्रोजन फिक्सेशन. इट इज अ कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजन इंटू नायट्रेट्स अँड नायट्राईट थ्रू ॲटमॉस्फेरिक, इंडस्ट्रियल अँड बायोलॉजिकल प्रोसेसेस. ही पहिली प्रोसेस आहे नायट्रोजन सायकलमध्ये, नायट्रोजन फिक्सेशन. दर इज अ कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजन, जो ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन आहे, हवेमध्ये असणारा जो नायट्रोजन आहे, द कन्व्हर्जन ऑफ दिस नायट्रोजन इंटू द नायट्रेट्स अँड नायट्राईट. दॅट इज अ कंपाऊंड ऑफ नायट्रोजन. नायट्रेट आणि नायट्राईटमध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. कशाच्या माध्यमातून? थ्रू ॲटमॉस्फेरिक प्रोसेसेस, इंडस्ट्रियल प्रोसेसेस और बायोलॉजिकल प्रोसेसेस. तिन्ही प्रोसेसपैकी कशातही ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनचं कन्व्हर्जन नायट्रेट्स किंवा नायट्राईटमध्ये होणं, इट इज कॉल्ड एज नायट्रोजन फिक्सेशन. नेक्स्ट इज अमोनिफिकेशन. अजून एक प्रोसेस आहे. रिलीज ऑफ अमोनिया थ्रू डिकम्पोजिशन ऑफ डेड बॉडीज अँड एक्सक्रेटरी वेस्ट ऑफ ऑर्गॅनिझम. दॅट इज कॉल्ड एज अ अमोनिफिकेशन. ओके, नायट्रोजन फिक्सेशन झालं. हे नायट्रोजन जो आहे तो नायट्रेट किंवा नायट्राईटच्या स्वरूपामध्ये सॉईलमध्ये आला, तिथून प्लांटने तो ॲब्सॉर्ब केला, प्लांटने ॲब्सॉर्ब केल्याच्यानंतर प्लांटकडून तो ॲनिमलकडे आला. मग आता या ॲनिमलची ज्यावेळेस डेथ होईल किंवा प्लांट बॉडी जी आहे, आफ्टर द डेथ ऑफ दिस प्लांट बॉडी, थ्रू देअर डिकम्पोजिशन ऑफ देअर बॉडी, त्यांच्या ज्या डेड बॉडीज आहेत त्या डेड बॉडीच्या डिकम्पोजिशनमधून किंवा जे लिव्हिंग ते हे सजीव जिवंत असताना लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे असतात त्यांच्या एक्सक्रेटरी वेस्टमधून, जे युरिन असेल किंवा त्या ठिकाणी विष्ठा असेल, यांच्या माध्यमातून जे रिलीज ऑफ अमोनिया, याच्यातला अमोनिया बाहेर पडणं. ओके, सो इट इज कॉल्ड ॲज अमोनिफिकेशन. नायट्रिफिकेशन. कन्व्हर्जन ऑफ अमोनिया इंटू द नायट्राईट अँड देन नायट्रेट. हा जो काही अमोनिया आहे, म्हणजे जनावरांचे गोठा वगैरे जो असतो त्या ठिकाणी जे मलमूत्र जे असतं त्याचा एक उग्रवास असतो. हा उग्रवास हा अमोनियाचा असतो, बरोबर. म्हणजे त्या सजीवामधून अमोनियाच्या स्वरूपामध्ये किंवा हा अमोनिया त्या सजीवामधून बाहेर पडले, जिवंत असताना त्यांच्या एक्सक्रिशनद्वारे किंवा मेल्याच्यानंतर त्यांच्या डेड बॉडीमधून हा अमोनिया बाहेर पडणे म्हणजे अमोनिफिकेशन, बरोबर. त्यानंतर हा जो काही अमोनिया आहे त्या अमोनियाचं कन्व्हर्जन नायट्राईट किंवा नंतर नायट्रेटमध्ये होणं. आधी नायट्राईटमध्ये होणं मग नायट्रेटमध्ये होणं. इट इज कॉल्ड ॲज नायट्रिफिकेशन. देन डिनायट्रिफिकेशन इज कन्व्हर्जन ऑफ दिस नायट्रोजन कंपाऊंड इंटू द गॅसियस नायट्रोजन. डिनायट्रिफिकेशन म्हणजे हे जे काय नायट्राईट किंवा नायट्रेट आहेत यांचं कन्व्हर्जन परत गॅसियस नायट्रोजनमध्ये होणं, बरोबर. सो दिज आर द इम्पॉर्टंट प्रोसेसेस इन नायट्रोजन सायकल. नायट्रोजन फिक्सेशन, अमोनिफिकेशन, नायट्रिफिकेशन, डिनायट्रिफिकेशन. ओके, सो दिस इज ऑल अबाउट नायट्रोजन सायकल. सो या ठिकाणी एक रिसर्च म्हणून तुम्हाला दिलेलं आहे, सर्च द इंटरनेट फॉर इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोसेसेस इन द ऑक्सिजन सायकल अँड कार्बन सायकल सिमिलर टू दोज ऑफ नायट्रोजन सायकल. अशा नायट्रोजन सायकलसारख्या काय प्रोसेस ऑक्सिजन सायकलमध्ये आणि कार्बन सायकलमध्ये येतात ते तुम्हाला शोधायचं. ओके, सो स्टुडंट्स आजच्यासाठी एवढंच. आज आपण दोन महत्त्वाचे सायकल, ऑक्सिजन सायकल आणि नायट्रोजन सायकल आजच्या तासामध्ये आपण बघतो. ओके, सो आजच्यासाठी इतकंच. थँक्यू सो मच.